नमस्कार. आज आपण नवरात्र उत्सवातील चौथ्या दिवसाची कथा ऐकण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. चौथ्या दिवसाची कथा जी आहे त्या देवीचं नाव आहे कुष्मांडा देवी. कुष्मा म्हणजे उष्मा, ऊर्जा निर्माण करणारी देवी. असं सांगितलं जातं की ज्या वेळेला पृथ्वीची निर्मिती झाली, या पृथ्वीतलावर कोणीही नव्हतं, सगळीकडे अंधार होता, अंधकार होता. आणि अशा वेळेला आदिशक्तीची निर्मिती या पृथ्वीतलावर झाली. आणि आदिशक्तीची निर्मिती झाल्यानंतर या आदिशक्तीनं संपूर्ण ब्रह्मांडाची रचना केली. स्मितहास्य करून हे सगळं ब्रह्मांड निर्माण झालेलं पाहिलं आणि तिला खूप आनंद झाला. आणि ही देवी सूर्यलोकामध्ये वास्तव्य करून आली. सूर्यलोकामध्ये राहण्याची शक्ती कुणाजवळही नसते. आपण पाहतो की सूर्याजवळ जाताच येत नाही. आजही आपण बघतो सूर्य इतकी प्रखर शक्तिशाली देवता आहे. आपल्याला माहीत आहे, विज्ञानानं सगळं समजलेलं आहे, तरी सुद्धा इतकी प्रखर अशी देवता आहे ज्या सूर्याजवळ कोणीही आज जाऊ शकत नाही. चंद्रावर माणसं पोहोचली पण सूर्याजवळ जाऊ शकत नाही. आणि म्हणून ही देवी सूर्याजवळ राहते असं म्हटलं जातं. अंधार दूर करून प्रकाशाचं साम्राज्य निर्माण करणारी ही देवी मानली जाते. खरं तर या देवीला कुम्हाडा म्हणजेच कोहळा आवडतो असं म्हणतात. या कोहळ्याचा बळी या देवीला दिला जातो. बघा, आपण इथं पूर्वी नरबळी देण्याची पद्धत होती, त्याच्यानंतर प्राण्यांचा बळी देण्याची पद्धत आली. पण आजही प्राण्यांचा बळी हा महत्त्वाचा नाहीये. प्राणी बळी देणं महत्त्वाचं नाहीये. त्याच्यासाठी तर नारळ आले किंवा हा कोहळा आला की मनुष्याचा किंवा प्राण्याचा बळी देऊ नका. मग कोहळा फोडला जातो, कारिंड दिवाळीमध्ये मारलं जातं पायाखाली. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी वेगवेगळ्या कारणांसाठी आहेत. ह्या हेच सुचवतात की प्राण्यांचा बळी देऊ नका, माणसांचा बळी देऊ नका. कोहळ्याचा बळी या देवीला दिला जातं असं मानलं जातं. तिला तो खूप आवडतो. त्याला कुम्हाडा असंही नाव आहे. कुम्हाडा, कुष्मांडा. ॲक्च्युली ब्रह्मांड निर्मिती केली म्हणून तिला कुष्मांडा देवी असं म्हटलं जातं. या देवीला ही 8 भुजा आहेत. 8 भुजामध्ये विविध शस्त्रास्त्र आहेत. त्याच्यामध्ये शंख आहे, चक्र आहे, गदा आहे, कमळ आहे, अमृत कलश आहे आणि याशिवाय जी जपमाळ आहे त्याच्यामध्ये विविध गोष्टी जगाला देण्यासाठी आहेत असं म्हटलं जातं. ब्रह्मांडाची निर्मिती केल्यानंतर देवीला खूप आनंद झाला आणि या ब्रह्मांडातल्या प्रत्येक प्राणी मात्राला जपण्याचं काम ही देवी करते. तिच्यामध्ये असणारं तेज, तिच्यामध्ये असणारी प्रभा, तिच्यामध्ये असणारा प्रकाश या पृथ्वीतलावर संपूर्ण प्राणी मात्रांमध्ये वस्तूंमध्ये दिसून येतो. आपण म्हणतो अणुरेणूमध्ये चैतन्य आहे आणि हे खरंच आहे. जसं मनुष्य प्राण्यांमध्ये, निसर्गामध्ये सगळीकडे चैतन्य आहे, तसं मातीमध्ये पण चैतन्य आहे. आणि हे चैतन्य या कुष्मांडा देवीमुळे निर्माण झालेलं आहे, कारण तिनं ब्रह्मांडाची निर्मिती केली असं म्हटलं जातं. आणि त्यामुळं तिला कुष्मांडा हे नाव पडलं. आजच्या दिवशी ऊर्जावान, शक्तिवान, प्रभावान, तेजस्वी अशा या देवीची उपासना करावी असं या नवरात्रामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. कारण हे सगळं पुढं महिषासुराला मारण्यासाठी प्रत्येकीच्या बाबतीत घडलेलं आहे. हे सगळं शेवटी आपण काल पाहिलं की कालच्या चंद्रघंटा देवीकडं ह्या सगळ्या गोष्टी आल्या आणि तिनं त्या रूपामध्ये महिषासुराचा वध केला. तर अशा ह्या नवरात्रातल्या चौथ्या दिवशीच्या देवीची ही कथा की आम्हाला ही ऊर्जा मिळावी, आम्हाला ही उष्मा मिळावी म्हणून त्या देवीची उपासना करायची. असं म्हणतात की कुष्मांडा देवीची उपासना केली की रोगराई दूर होते, दुःख दारिद्र्य दूर होतं, सुख, समृद्धी, प्रगती, उन्नती माणसाची होत असते. म्हणून या दिवशी या कुष्मांडा देवीच्या रूपाची पूजा करावी आणि सुख, समृद्धी, प्रगती, उन्नती तिच्याकडे मागावी असं म्हटलं जातं. नवरात्रीचा हा उत्सव संपूर्ण देशभर साजरा होत असताना आपल्याला माहिती आहे की रास गरबा किंवा दांडिया विशेषतः गुजरात राज्यामध्ये खेळला जातो. पण अलीकडे आपण बघतो की भारताच्या कानाकोपऱ्यात सगळीकडेच असे लोक पसरलेले आहेत. त्यामुळं रास गरबा, दांडिया खेळला जातो. त्याचा हेतू काय? देवीभोवती फेर धरून हे नृत्य केलं जातं. संघशक्ती कलियुगे. कलियुगामध्ये संघशक्ती महत्त्वाची आहे. एकत्र येऊन जे जे तुम्ही काम कराल ते काम महत्त्वाचं ठरणार आहे. आणि त्यामुळे देवीला सांगायचं आहे की हे देवी, आमच्यातली संघशक्ती जागी होऊ दे, आमच्यातली महिष वृत्ती निघून जाऊ दे. आम्ही हे जगामध्ये जगत असताना आमच्यामध्ये वाईट वृत्ती येत असते, आमच्यामध्ये वाईट गोष्टी येत असतात, त्या सगळ्या निघून जाऊ देत, आमच्यामधून नाहीशा होऊ देत. आमच्यामध्ये एकत्रितपणा, एकमेकाबद्दलचं प्रेम, एकमेकाबद्दलचा आदर, एकमेकांबद्दलचा विश्वास ह्या गोष्टी येऊ दे असं सांगण्याचा हा दिवस आहे. ती ऊर्जा, ती ताकद, ती उष्मा तू आम्हाला दे असं या नवरात्रीच्या निमित्तानं आपण या देवीला सांगूया आणि कुष्मांडाला सांगूया की आम्हाला ती ऊर्जा दे, ती उष्मा दे
आणि आमच्यातले वाईट विचार घालवून टाक. आमच्यातल्या वाईट विचारांना नष्ट कर. आमच्यातल्या वाईट विचारांना दुबळं कर, घेऊन जा आणि या जगाचं कल्याण कर. या देवी सर्वभूतेषु शांतिरूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. दुर्गा माता.